नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत बिग बॉस कंटेस्टंट तन्वी कोलते याच्याबद्दल। जन्म 7 फेब्रुवारी 1998, जन्म ठिकाण रत्नागिरी महाराष्ट्र, शिक्षण बॅचलर ऑफ आर्ट, व्यवसाय डान्सर ॲक्टर। एका रियालिटी शोमध्ये जिथे प्रत्येकजण स्वतःला स्ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न करतो, तिथे एक कंटेस्टंट अशी होती जिने आवाज न करता, ॲटिट्यूड न दाखवता फक्त तिच्या रिअल पर्सनॅलिटीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। हो, आपण बोलतोय तन्वी कोलतेबद्दल। बिग बॉस मराठी हा फक्त एक शो नाही, तर इथे प्रत्येक दिवस एक नवीन चॅलेंज असतो। इथे रिलेशनशिप्स बनतात, तुटतात, फ्रेंडशिप होते आणि प्रत्येक क्षणी तुमची पेशन्स टेस्ट केली जाते। आणि अशा या टफ इन्व्हायरमेंटमध्ये तन्वी कोलतेने एंट्री घेतली। सुरुवातीला ती खूप सिंपल वाटली आणि लोकांना वाटलं ही जास्त टिकणार नाही, पण हळूहळू गेम बदलायला लागला। ती जास्त बोलत नव्हती, पण जेव्हा बोलायची तेव्हा मुद्द्याचं बोलायची। ती अननेसेसरी ड्रामा करत नव्हती, पण जिथे गरज होती तिथे ती मागेही हटली नाही। आणि हळूहळू प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न येऊ लागला की तन्वी खरंच स्ट्रॉंग प्लेयर आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तन्वी कोलतेचा फुल जर्नी, तिची एंट्री, तिचा गेम, तिचे फाईट्स आणि ती कशी बनली बिग बॉस मराठीमधील एक स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट। तन्वी कोलते नाव सिंपल आहे, पण पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंग आहे। ती स्वतःवर विश्वास ठेवणारी मुलगी आहे। आजच्या काळात जिथे लोक कॅमेऱ्यासमोर फेक वागतात, तिथे तन्वीने स्वतःला रिअल ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हाच तिचा बिगेस्ट प्लस पॉईंट ठरला। जेव्हा तन्वीने बिग बॉस मराठीमध्ये एंट्री घेतली, तेव्हा ती इतर कंटेस्टंटपेक्षा थोडी वेगळी वाटली। ती ओव्हर बोलत नव्हती, ती शांतपणे सगळं ऑब्झर्व करत होती आणि हाच तिचा गेम प्लॅन होता। पहिले काही दिवस तिने सिच्युएशन समजून घेतली आणि मग हळूहळू स्वतःचा गेम सुरू केला। बिग बॉसमध्ये टास्क खूप असतात, इथेच कळतं कोण स्ट्रॉंग आहे आणि कोण नाही। तन्वीने प्रत्येक टास्कमध्ये फुल इफर्ट्स दिला। कधी ती ॲग्रेसिव्ह झाली, तर कधी स्मार्टली सिच्युएशन हँडल केली। ती इमोशनल झाली, पण वीक झाली नाही। बिग बॉस मराठीमध्ये ड्रामा असणारच। तन्वीच्या आयुष्यातही काही फाईट्स आल्या, काही कंटेस्टंटसोबत तिचे आर्ग्युमेंट झाले, कधी आवाज चढला तर कधी इमोशन्स बाहेर आले। पण एक गोष्ट कायम राहिली, ती फेक झाली नाही, ती जशी आहे तशीच दिसली। हळूहळू ऑडियन्सला तन्वी आवडायला लागली, कारण ती रिअल होती। सोशल मीडियावर तिची चर्चा वाढली आणि लोक म्हणू लागले ही कंटेस्टंट वेगळी आहे। तन्वी कोलते एक सिंपल मुलगी, पण स्ट्रॉंग माइंडसेट। बिग बॉस मराठीमध्ये तिचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अजून कोणत्या स्टारवर व्हिडिओ हवेत नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।